तुम्ही जर दुसऱ्यांच्या भावनांशी खेळलात ना, तर नियती तुमचा पण खेळ करणारच. फक्त त्याला थोडा वेळ लागेल, पण तुमच्या चुकीची शिक्षा तुम्हाला दुप्पटच मिळणार. ज्याला काळजी असते त्याला वेळ मागावा लागत नाही. एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा हारावं लागतं. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी. आपल्या आवडत्या व्यक्तीला समोरून बघण्यापेक्षा चोरून लपून बघण्यात जास्त मजा असते. अधिक विश्वास हाच विश्वासघाताला जन्म देतो. लोकांच्या मनात आपल्याबद्दल गैरसमज निर्माण झाले की मग लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललो पण नाही. अपेक्षा आणि विश्वास कधीच चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की अपेक्षा कुणाकडून करायची आणि विश्वास कुणावर ठेवायचा. भावनांचा पसारा होतोय असं दिसलं की गपचूप मनाच्या गाठोड्यात भावना बांधून ठेवायच्या. शब्दात मांडत बसलं की पायाखाली तुडवल्या जाणारच. एका भेटीनं बऱ्याचशा गाठी सुटत असतात आणि संवादानं बरेचसे वाद मिटत असतात. साद तिथंच द्यायची जिथं प्रतिसाद ऐकू येईल. जेव्हा प्रतिसाद येणं बंद होईल तिथं वाद न घालता सरळ नात्याला विराम देऊन मोकळं व्हावं. सकाळी उठल्या उठल्या डोळ्यात पाणी यावं इतकं वाईट नसावं आयुष्य. लढले रे खूप, पण थकते कधी कधी. तुझ्या आधाराची गरज वाटते कधी कधी. अश्रूंचा तो डोह सुटतो कधी कधी. तुझ्या भेटीचा मोह दाटतो कधी कधी. तुझ्या प्रेमाचा रंग चढतो कधी कधी. जीव तुझ्यावर पुन्हा जडतो कधी कधी. तुझ्या आठवणींना जरी टाळते कधी कधी. वेदना विरहाची मनाला जाळते कधी कधी. मलाही असंच वाचून बघ. आयुष्याची पानं जरा चाळून बघ. एकाच शब्दात समजेन मी तुला. फक्त तू त्यातील ओळ होऊन बघ. पुरुषाला प्रेम दाखवता येत नाही, पण निभावता येतं शेवटपर्यंत. तुला विसरणं म्हणजे स्वतःशीच केलेला विश्वासघात असेल. प्रेमाच्या नावाखाली अंगावरचे कपडे काढणाऱ्यापेक्षा 2 थप्पड मारून मर्यादेत राहायला शिकवणारा लाख पटीनं चांगला असतो. लक्षात ठेवा, आयुष्य बदलण्यासाठी वेळ सगळ्यांना मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कुणालाच मिळत नाही. वेळ निघून गेल्यावर एखादी आवडीची गोष्ट भेटली की तिच्याकडं पाहायची सुद्धा इच्छा होत नाही. आपण कुणासाठी काय केलंय हे जास्त लक्षात राहतं. तसं आपल्यासाठी कुणी काय केलंय हे सुद्धा लक्षात ठेवत चला, म्हणजे जगणं अजून सोपं होईल. मनानं सुंदर असणाऱ्या व्यक्तींना आरशात बघायची गरज भासत नाही. प्रत्येकालाच जर आपल्या भावना कळल्या असत्या तर आज स्टोरी आणि स्टेटस ठेवायची गरज पडली नसती. नशिबात नसलेल्या व्यक्तीला पाहून आनंदी होणं हे सुद्धा प्रेमच आहे. मुक्याला बोलावंसं वाटतं, बहिऱ्याला ऐकावंसं वाटतं, आंधळ्याला बघावंसं वाटतं, आणि हे सगळं ज्याच्याकडे आहे त्याला मात्र शांत बसावंसं वाटतं.